नमस्कार. मी आज व्हेज नूडल्स बनवणार आहे. ह्या नूडल्स गव्हापासून बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये ना भरपूर प्रकारचे सॉसेस वापरलेले आहेत, भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत आणि हे नूडल्स बनवण्यासाठी असे सुटसुटीत होण्यासाठी मी काय केलं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. हेल्दी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडल्यास तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी AU कंपनीचे नूडल्स घेतलेले आहेत. आटा नूडल्स आहेत, गव्हापासून बनवलेले आहेत आणि इथे 0 प्रिझर्वेटिव्ह घातलेला आहे. तर मी असे ना 2 पॅकेटं घेतली आहेत. तर 2 पॅकेटं बनवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं ते पुढे सांगते. तर इथे मी 2 लिटर पाणी उकळायला घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ आणि तेल घातलं. तेल घातल्यावर काय होतं, ह्या आपल्या नूडल्स आहेत ना अशा सुटसुटीत होतील, एकमेकांना चिकटणार नाही. आणि छान पाण्याला अशी उकळी आल्यानंतर लगेच मी आता हे पाणी काढून टाकणार आहे. तर सगळं ह्या एका चाळणीमध्ये मी नूडल्स घेतलेत. सगळे नूडल्स घातल्यानंतर त्याच्यावर मी पुन्हा थंड पाणी ओतलेलं आहे. तर थंड पाणी ओतल्यामुळे ना ह्या नूडल्स इथे बघू शकता सुटसुटीत अशा झालेल्या आहेत. आता आपण भाज्या बनवायला घेऊयात. इथे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. भरपूर असं बारीक चिरलेलं लसूण घेतला. तो छान असा फ्राय झाला ना का मग त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून फ्राय करायच्या आहेत. मीडियम गॅस ठेवलेली आहे, जास्त स्लो आणि जास्त फास्ट देखील ठेवलेले नाहीत. इथे उभं चिरलेली गाजर आणि फरसबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला. सोयाबीन मी भिजत घातले होते, पाणी निथळून घेतलं होतं आणि हे देखील आपण आता यामध्ये घालूयात. छान असं परतून घ्यायचं आणि नंतर मी याच्यामध्ये सिमला मिरची घातलेली आहे. शिजणाऱ्या भाज्या अगोदर घालायच्या आणि ज्या पटकन शिजतात ना त्या भाज्या नंतर घालायच्या. तर सिमला मिरची घातल्यानंतर उभा चिरलेला कोबी देखील घातलेला आहे आणि पटापट असं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये आता मी काही मसाले घालते. तर तिखटपणा येण्यासाठी इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि याच्यात आपण सॉस वापरूयात. तर याच्यामध्ये 1 चमचा चिली सॉस घेतले, 1 चमचा आणि पुन्हा मी 1 चमचा घातलेला आहे कारण त्यामुळे अजून थोडंसं आम्हाला तिखट आवडतं म्हणून. आणि याच्यामध्ये सोया सॉस घालायचं. तर सोया सॉस पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चमचे घातलेले आहे. तर अजून 1 चमचा मी चिली सॉस पण घातलेला आहे. तुमच्याकडे 1-2 पैकी 1 सॉस असेल ना तो घातला तरी चालेल. आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे. तर व्हिनेगर घातल्यानंतर पुन्हा फटाफट असं मिक्स करायचं. तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आणि अजून टेस्ट येण्यासाठी मी त्याच्यामध्ये टॉमॅटो सॉस देखील घातलेला आहे. तर असे ही सगळ्या प्रकारचे सॉसेस घालून ना ही डिश खूपच टेस्टी होते. आणि असे पटापट मिक्स करून घ्यायचं आणि आपले हे नूडल्स जे शिजवलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालायचे. आता एकदम सुटसुटीत असे नूडल्स झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि नूडल्स घालून झाल्यानंतर 2 साईडला 2 चमचे घेऊन किंवा या स्पूनने फोक स्पूनने तुम्ही असं मिक्स केलं ना तरी चालेल. तर पटापट असे सगळे मिक्स करून घ्यायचं आणि हे गरम गरम खाऊ शकता. आणि गॅस मीडियमच ठेवायची, जास्त स्लो करायची नाही, फास्ट पण पूर्ण करायची नाही. आणि लोखंडी कढईमध्ये ना असं टॉस्ट करून गरम गरम नूडल्स खाण्याला खूपच अप्रतिम लागतात. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, इतरांना शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.